नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चुडीवाला चुडीवाला या पाठाचे आपण स्वमत घेणार आहोत. लेखिका जयश्री रुईकर. फर्स्ट क्वेश्चन. सत्यता पटवून द्या, अब्दुल एक थोर समाजसेवक. चुडीवाला या पाठाच्या लेखिका जयश्री रुईकर आहेत. या पाठात अब्दुल थोर समाजसेवक कसा आहे, सोशल वर्कर, याविषयीचे मत स्पष्ट केले आहे. अब्दुल एक बांगड्या भरून देणारा व्यावसायिक असतो. दुकान थाटून त्याने पैसे कमावले असते, परंतु अब्दुल तपोवन, जिथे कुष्ठरोग्यांसाठी लेप्रसी दाजीसाहेबांनी वसाहत निर्माण केली होती, त्या ठिकाणी अब्दुल तिथल्या स्त्रियांना, मुलींना बांगड्या भरून देण्यासाठी जात असे. म्हणजे समाजाचे आपण देणे लागतो ही भावना अब्दुलमध्ये होती. अब्दुल मिया संक्रांतीला, वटपौर्णिमेला आणि प्रत्येक मंगळवारी सुद्धा तपोवनात रंगीबेरंगी बांगड्या घेऊन जात असे. तिथे गेल्यावर मुली, स्त्रिया एकदम गर्दी करतात, कारण प्रत्येकीला बांगड्या भरायच्या होत्या. अब्दुल एक एक करून सर्वांना बांगड्या भरून देत असे. त्याने तपोवनातील स्त्रियांना बांगड्या भरण्याची जणू कला साधली होती. आता का बरं? कारण कुष्ठरोगी होते, कोणाचे बोटं झडलेले असतात काय, त्यामुळे त्यांना बांगड्या कशा भरायच्या हा प्रश्न प्रत्येकाला असतो. म्हणून इथे काय म्हटलं आहे की तिथे तपोवनातील स्त्रियांना बांगड्या भरून देण्याची जणू कला अब्दुलने साधली होती. बांगड्या भरल्यानंतरचा तेथील स्त्रियांच्या, मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटत असे. यावरून निरपेक्ष वृत्ती अब्दुलची दिसून येते. ऊन पाऊस असू दे तरीही अब्दुल तपोवनात जात असे. जिथे कोणीही जायला तयार नाही अशा तपोवनात जाऊन अब्दुल बांगडी भरून देत असे. मानवसेवा हीच खरी सेवा हा मंत्रच अब्दुल मिया, इथे सुद्धा मिया, सत्यात उतरवत होता. आता तुम्ही अब्दुल लिहिलं तरी चालणार आहे. दुसऱ्यांसाठी जगण्याचा आनंद हा स्वभाव अब्दुलचा होता. म्हणून अब्दुल एक थोर समाजसेवक आहे ही सत्यता पटते, माझ्या मनाला पटते असं म्हणायचे आहे. हिंदी में देखते हैं. अब्दुल चूड़ी भरने वाला था. अमरावती में देवी का मंदिर है, वहाँ दुकान लगाने बहुत पैसे कमा सकता था. मगर तपोवन, जहाँ लेप्रोसी पेशेंट, कुष्ठरोगी की वसाहत थी, जो दाजी साहब पटवर्धन जो थे, उन्होंने वहाँ निर्माण की थी. वहाँ अब्दुल चूड़ी चढ़ाने के लिए जाता था. इससे ये प्रतीत होता है कि समाज का कुछ ऋण हमें चुकाना है. ये भावना अब्दुल में दिखाई देते हैं. संक्रांत हो या वटपौर्णिमा, मंगलवार, ठंडी हो या गर्मी, अब्दुल तपोवन में जाता था. वहाँ सब लड़की औरतें खुशी से झूम उठते थे, क्योंकि वहाँ कोई भी ऐसे सजाने की चीज़ें नहीं ले जाते थे. और अब्दुल अपनी मानव सेवा, ये एक सेवा करके वहीं चले जाते थे. वहाँ खुशियों से ये लड़कियाँ, औरतें झूम उठते थे. फिर अब्दुल क्या करता था, एक एक करके सबको चूड़ी पहनता था. और ये चूड़ी का बिजनेस जो है वो उनके अब्बा जान से यानी बहुत पुराना था. फिर इन लड़कियों के मुंह पे या औरतों के चेहरे पे जो खुशी आती थी, उससे अब्दुल को बहुत समाधान मिलता था. कौन सी भी अपेक्षा नहीं थी उसे, क्योंकि मानव सेवा यही एक सेवा है. ये मंत्र अब्दुल मियाँ ने अपना जीवन में ठान लिया था. यह है अपने फर्स्ट क्वेश्चन का. अभी सेकेंड वन क्वेश्चन जो है वो कौन सा है,
शन्नूच्या वागण्यातील तिचा विचार काय असावा? शन्नूच्या वागण्यातील तिचा विचार काय असावा याविषयीचे तुमचे मत लिहा। आप लोगों ने देखा होगा कि ये बुक में, ये अपने टेक्स्ट चूड़ी वाला, इस पार्ट में अब्दुल जितना अच्छा उसका कैरेक्टर बताया है, उतना ही शन्नू कितना उसके ऊपर बौखलाती है ये बताया है। तो अभी देखो, शन्नूच्या वागण्यातील तिचा विचार काय असावा याविषयीचे तुमचे मत लिहा। आता मी तर क्वेश्चन लिहून दिलेले आहे, पण त्यात तुम्ही स्वतः लिहायचं आहे। चुडीवाला या पाठाच्या लेखिका जयश्री रुईकर आहेत। प्रस्तावनेत एवढं लिहायचं आहे। या पाठात अब्दुल बरोबरच अब्दुलच्या बायकोची व्यक्तिरेखा रेखाटली आहे। अब्दुल हा सेवाभावी वृत्तीचा होता, तर शन्नूला मात्र अब्दुलने तपोवनात न जाता मंगळवारी संक्रांतीला ज्येष्ठ पौर्णिमेला देवीच्या मंदिराजवळ दुकान टाकून दर्शनाला येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रियांना बांगड्या भराव्यात असे वाटत असे। पण अब्दुल तपोवनात स्त्रियांना बांगड्या भरण्यात जात असे। तसेच अब्दुलने नवीन धंदा सुरू करावा म्हणून शन्नू त्याच्या मागे लागत असे। तिचे सर्व सामान्य स्त्रीसारखे वागणे होते, काही वावगं होतं का त्यात? नाही। की अब्दुलने चांगला धंदा करावा, आपलेही घर नीटनेटके राहावे, आपण नवीन सामान घ्यावे, रघुबैयासारख्या नवीन वस्तू घ्याव्या, आपण घराला रंग द्यावा। कारण शन्नूचं जग काय होतं बरं? फक्त मुलगा अनवर, नवरा म्हणजे अब्दुल आणि ती स्वतः। त्यामुळे आपल्या घरासाठी आपण खूप काही करावे असे तिला वाटत असे। यातून सर्वसाधारण स्त्रीसारखे तिचे वागणे होते आणि म्हणून शन्नूच्या वागण्यातील तिचा विचार हा योग्य होता असे वाटते। हे लिहायचंच आहे, कारण ते तुमच्या स्वतःचं मत आहे। म्हणजे त्यात विचारलं आहे की मग तुमचं मत काय बरं? तिच्या वागण्यावर काही आक्षेप आहे का? काही तुम्हाला तिच्याविषयी काही बोलायचं आहे का? तर ती सर्वसाधारण स्त्रियांसारखीच बोलती है ना। अभी हिंदी में देखते हैं। इस पाठ में अब्दुल की जो वाइफ है शन्नू के बारे में भी बताया हुआ है कि अब्दुल कैसा था। अब्दुल समाज सेवा के प्रति, अभी ये समाज सेवा कैसे कि जो कुष्ठ रोगी है, तपोवन में जहाँ दाजी साहब ने वसाहत की थी उन लोगों के वास्ते, तो वहाँ पे वो चूड़ी भराने के काम या हर एक तरह के बिंदी हो, रिबिन, ये सब लेके जाते थे। तो वहाँ लेके जाने के बाद शन्नू को अच्छा लगता था? नहीं। उसका विचार ये था कि जो भी औरतें, लड़कियां भगवान के दर्शन के लिए आएंगे तो उन्हें चूड़ी भर के देना चाहिए। मगर अब्दुल तपोवन में गया, शन्नू नाराज होती थी। क्यों? क्योंकि ये वहाँ दुकान छोड़ के तपोवन में जाता था। लोगों को पता चला कि अब्दुल तपोवन में चूड़ियाँ भरने के लिए जाता तो कोई भी दूसरे पास नहीं आएंगे। अभी उन्हें ऐसा लगता था उनका नेबर जो रघु भैया जैसे धंधा करता है, नई नई वस्तु खरीदता है, उसी तरह अपने भी घर में नई चीज़ें लेना, मकान को रंग देना, ऐसे शन्नू के विचार में ऐसे भी विचार उसके मन में आता है। क्योंकि उसका पूरा विश्व यानी कौन था? लड़का अनवर, अब्दुल और वो खुद, इतना ही उसका विश्व था, इतना ही उसका जग था। उसे बाकी लोगों से कुछ लेना देना नहीं था। इसलिए अपने जगह पे शन्नू की सोच एकदम सही थी, ऐसा लगता है ना। अभी थर्ड क्वेश्चन जो यहाँ दिया है कि वो किस तरह का बिजनेस करेगा उनका लड़का वगैरह, तो आप तो बहुत टेक्नोलॉजी का आपको जानकारी है, तो आप इस हिसाब से कर सकते हैं कि ऑनलाइन वो हर एक को कांटेक्ट करेगा वगैरह, है ना। तो अभी ये 2 क्वेश्चन हो गए हैं। सो सब्सक्राइब करना है, और एक बार यदि कुछ प्रॉब्लम आया तो ज़रूर मैसेज करो, आपका डाउट सॉल्व करेंगे। थैंक यू।